नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पनांच्या मध्ये आपण पहिली मूलभूत संकल्पना पाहिली की गरजा म्हणजे काय, गरजांची वैशिष्ट्ये आणि गरजांचं वेगवेगळ्या भागामध्ये केलेलं वर्गीकरण हा भाग पाहिलेला होता. सूक्ष्म अर्थशास्त्रातील दुसरी संकल्पना पाहिली आपण वस्तू आणि सेवा. तिसरी संकल्पना पाहिली आपण उपयोगिता. चौथी संकल्पना पाहिली मूल्य. त्यामध्ये आपण उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्याची माहिती पाहिली. आणि आज आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये असणारी जी 5वी संकल्पना आहे त्या 5व्या संकल्पनेचा आज आपल्याला अभ्यास करावायचा आहे. 5वी संकल्पना आहे संपत्ती. मग संपत्ती म्हणजे काय आणि संपत्तीची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांची चर्चा आपल्याला करावायची आहे. संपत्तीची अतिशय सोपी अशी व्याख्या अर्थशास्त्रामध्ये दिलेली आहे की संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजारमूल्य असते आणि त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंचा समावेश संपत्तीमध्ये केला जातो. म्हणजेच संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजारमूल्य असते आणि ज्या वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. अशी संपत्तीची सगळ्यात सोपी व्याख्या आपल्याला सांगता येते. मग कोणत्या वस्तूला बाजारमूल्य असतं आणि कोणत्या वस्तूची देवाणघेवाण करता येते, तर ज्या भौतिक वस्तू आहेत त्या भौतिक वस्तूंना साधारणपणे बाजारमूल्य असते. मग त्यामध्ये गाडी असेल, बंगला असेल, सोने असेल, चांदी असेल, हिरे असेल, सायकल असेल, टी व्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, अशा सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना प्रामुख्याने बाजारमूल्य असते आणि त्या वस्तूंची प्रामुख्याने आपल्याला काय करता येते, देवाणघेवाण करता येते. म्हणून अशा वस्तूंना आपण संपत्ती असं म्हणतो. म्हणजे संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजारमूल्य असते आणि ज्या वस्तूची प्रामुख्याने देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना प्रामुख्याने संपत्ती असे म्हणतात. आणि अशा प्रकारच्या ह्या संपत्तीची प्रामुख्याने 4 वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे उपयोगिता. उपयोगिता नावाची संकल्पना आपण पाठीमागच्या संकल्पनेमध्ये पाहिलेली होती. उपयोगितेची आपण व्याख्या सांगितली, वस्तू आणि सेवामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते तिला उपयोगिता असे म्हणतात. म्हणजेच वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता, म्हणजे ज्या वस्तूला आपण संपत्ती म्हणून ओळखतो किंवा ज्या वस्तूचा आपण संपत्तीमध्ये समावेश करतो त्या वस्तूच्या अंगी उपयोगिता हा गुणधर्म असला पाहिजे किंवा उपयोगिता हे वैशिष्ट्य असलं पाहिजे. जर वस्तूच्या अंगी उपयोगिता नसेल तर त्या वस्तूचा समावेश आपल्याला संपत्तीमध्ये करता येणार नाही. आणि ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल त्या वस्तूचा समावेश आपल्याला संपत्तीमध्ये करता येतो. मग उदाहरणार्थ त्या ठिकाणी फर्निचर असेल, फ्रीज असेल, गाडी असेल, वॉशिंग मशीन असेल, कूलर असेल, या वस्तूंच्या माध्यमातून मानवाची कोणती ना कोणती तरी गरज पूर्ण होते. म्हणजेच त्या वस्तूच्या अंगी उपयोगिता हा गुणधर्म आहे. म्हणून या सर्व वस्तूंचा समावेश आपल्याला संपत्तीमध्ये करता येतो. म्हणून संपत्तीचं पहिलं वैशिष्ट्य आहे उपयोगिता. संपत्तीचं दुसरं वैशिष्ट्य आहे दुर्मिळता. दुर्मिळता म्हणजे मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच अशा वस्तूंचा समावेश संपत्तीमध्ये होतो. आणि जर वस्तूचा पुरवठा दुर्मिळ नसेल, म्हणजे मागणीच्या तुलनेमध्ये जर वस्तूचा पुरवठा दुर्मिळ नसेल तर अशा वस्तूंचा समावेश आपल्याला संपत्तीमध्ये करता येणार नाही. म्हणजे ज्या वस्तूचा पुरवठा मागणीच्या तुलनेमध्ये दुर्मिळ असतो अशाच वस्तूंचा समावेश आपल्याला संपत्तीमध्ये करता येतो. उदाहरणार्थ सर्व प्रकारच्या आर्थिक वस्तू की ज्या वस्तूसाठी आपल्याला किंमत मोजावी लागते अशा वस्तूंचा समावेश आपण आर्थिक वस्तूमध्ये करतो. म्हणजे सर्व प्रकारच्या आर्थिक वस्तूमध्ये दुर्मिळता हा गुणधर्म असतो.
म्हणून दुर्मिळता हे संपत्तीचं आपल्याला दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी प्रामुख्याने सांगता येतं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की विनिमयता. विनिमयता म्हणजे वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे अशा वस्तू ह्या विनिमय वस्तू. विनिमयता म्हणजे देवघेवीची शक्यता किंवा वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जर होत असेल तर अशा वस्तूच्या अंगी विनिमयता हा गुणधर्म असतो. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता येते किंवा होते. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारची वाहने असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतील, टी व्ही असेल, फ्रीज असेल, या सर्व वस्तूंच्या अंगी विनिमयता म्हणजेच या वस्तूंच्या मध्ये देवघेवीची शक्यता किंवा या वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्याला हस्तांतरित करता येतात. म्हणून विनिमयता हे संपत्तीचं प्रामुख्याने आपल्याला तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येतं. चौथं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की मनुष्यबाह्यता. एखाद्या वस्तूचा समावेश संपत्तीमध्ये करण्यासाठी ती वस्तू ही मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूचा संपत्तीमध्ये समावेश करण्यासाठी त्या वस्तूच्या अंगी मनुष्यबाह्यता हा गुणधर्म किंवा हे वैशिष्ट्य असेल तरच अशा वस्तूचा समावेश आपल्याला संपत्तीमध्ये करता येतो. उदाहरणार्थ पिशवी असेल, खुर्ची असेल इत्यादी. म्हणून मनुष्यबाह्यता हे संपत्तीचं आपल्याला चौथं वैशिष्ट्य प्रामुख्याने या ठिकाणी सांगता येतं. अशा प्रकारे संपत्ती म्हणजे काय आणि संपत्तीची ही प्रामुख्याने 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये संपत्तीचं पहिलं वैशिष्ट्य उपयोगिता, नंबर 2 दुर्मिळता, विनिमयता आणि चौथं वैशिष्ट्य आहे मनुष्यबाह्यता. अशा प्रकारची संपत्ती ही सूक्ष्म अर्थशास्त्रातील 5वी संकल्पना या ठिकाणी आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रातील पुढची संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतापासून मिळणारे मोबदले म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न होय. अशा प्रकारे आपल्याला वैयक्तिक उत्पन्नाची व्याख्या सांगता येते. एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे असणारी जी उत्पन्नाची साधने आहेत त्या सर्व साधनांच्या पासून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय. म्हणून वैयक्तिक उत्पन्न ही सूक्ष्म अर्थशास्त्रातील प्रामुख्याने आपल्याला 6वी संकल्पना या ठिकाणी सांगता येते. 7वी संकल्पना आहे त्या ठिकाणी वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न होय. वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न ही सूक्ष्म अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. म्हणजेच वैयक्तिक उत्पन्नातील असा जो भाग प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीला मिळालेले सर्व उत्पन्न किंवा वैयक्तिक उत्पन्न हे वैयक्तिक उत्पन्नातून उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर वजा केले असता जे उत्पन्न शिल्लक राहते त्या उत्पन्नाला आपण वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतो. त्या उत्पन्नाचा वापर व्यक्तीला खर्च करण्यासाठी करता येतो म्हणून त्याला आपण वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतो. म्हणून 7वी संकल्पना आहे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. 8वी संकल्पना आहे की आर्थिक क्रिया. ही सूक्ष्म अर्थशास्त्रातील प्रामुख्याने 8वी संकल्पना या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आर्थिक क्रियांचं वर्गीकरण प्रामुख्याने आपल्याला 4 प्रकारे करता येतं की ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग यांचा समावेश होतो. त्यामध्ये उत्पादन म्हणजे काय तर उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. किंवा उपयोगितेची उत्पादनाची आणखी दुसरी व्याख्या सांगता येते की भौतिक वस्तूची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय. म्हणजेच उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. म्हणजेच विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज म्हणजेच उत्पादन होय. आणि अशा प्रकारचं उत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत.
म्हणजे कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी प्रामुख्याने उत्पादन घटकांची आवश्यकता असते. उत्पादनाचे 4 घटक, त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. त्यामधला उत्पादनाचा पहिला घटक आहे भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूमी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली विनामूल्य देणगी होय, अशी भूमीची आपल्याला प्रामुख्याने व्याख्या करता येते. मग त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा, तर त्यामध्ये भूपृष्ठालगत भूमीच्या पृष्ठभागावर असलेली सर्व प्रकारची नैसर्गिक साधने. भूमीच्या भूपृष्ठाच्या किंवा भूपृष्ठाच्या वर असणारी सर्व प्रकारची नैसर्गिक साधने आणि भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ खनिज संपत्ती. खनिजे ही प्रामुख्याने भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा आणि पाणी हे भूपृष्ठालगत मिळते, तर हवा आणि सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये भूमी ही व्यापक संकल्पना आहे. आणि भूमी हा उत्पादनाचा घटक उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो, म्हणजे भूमीचा मोबदला खंड आहे. उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या अपेक्षेने किंवा हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक अथवा बौद्धिक काम म्हणजेच श्रम होय, अशी आपल्याला श्रमाची व्याख्या करता येते. म्हणजे केवळ आनंद मिळविण्याच्या हेतूने नव्हे, तर आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक अथवा बौद्धिक काम म्हणजे श्रम होय, अशी श्रमाची व्याख्या करता येते. आणि श्रम या उत्पादन घटकाला मिळणारा जो मोबदला, तो मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी या स्वरूपात श्रमिकाला मोबदला मिळतो. उदाहरणार्थ सुतार असेल, लेखनिक असेल, अभियंता असेल इत्यादींनी केलेली कामे. चौथा उत्पादनाचा घटक आहे भांडवल. भांडवल हा मानवनिर्मित उत्पादनाचा घटक म्हणून ओळखला जातो. म्हणजे भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. पुढील उत्पादन वाढीसाठी प्रामुख्याने भांडवलाची निर्मिती केली जाते आणि भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामुग्री असेल, तंत्रज्ञान असेल, कारखान्याची इमारत असेल इत्यादी. आणि चौथा उत्पादनाचा घटक आहे संयोजक. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो. म्हणजेच इतर उत्पादन घटकांना एकत्रित करून उत्पादनाची प्रक्रिया सुरू करणारा उत्पादनाचा जो घटक, तो घटक म्हणजे संयोजक. म्हणून संयोजकाला उद्योग संस्थेचा कप्तान असे म्हणतात किंवा उद्योगाचा व्यवस्थापक म्हणून ओळखले जाते. आणि म्हणून संयोजकाला त्याने केलेल्या कामाचा मोबदला हा नफ्याच्या स्वरूपामध्ये मिळतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्पादनाचे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असे 4 उत्पादनाचे घटक आहे. त्याच्या पुढची संकल्पना आहे वितरण. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागामध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले म्हणजेच खंड असेल, वेतन असेल, व्याज असेल, नफा असेल या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जाते. म्हणून वितरण ही आर्थिक क्रियामधील एक महत्त्वाची दुसरी संकल्पना म्हणून ओळखली जाते. पुढची संकल्पना आहे विनिमय. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. आणि शेवटची संकल्पना आहे आर्थिक क्रियामधील उपभोग. उपभोग म्हणजेच मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे म्हणजेच उपभोग होय. अशा प्रकारे त्या ठिकाणी आर्थिक क्रियांच्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग अशा प्रकारच्या प्रामुख्याने ह्या आर्थिक क्रियांमधून ओळखल्या जातात. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्रातील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना या ठिकाणी संपलेल्या आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.